रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। अमर पाटील कोकणेर आपण यावं। आपल्या उत्कृष्ट खेळाकरिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। आदरणीय देवेंद्र एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रजय दशरथ पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक प्रसाद हिराजी पाटील यांच्याकडून आलेलं आहे। आदरणीय अमित एकंदरीत दिलीप पाटील यांच्या माध्यमातून अमित हिराजी पाटील यांच्याकरिता 200 रुपयांचं कॅश प्राइज षटकाराकरिता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। प्लेअर ऑफ द मॅच प्रजय दशरथ पाटील। वळूयात मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना या ठिकाणी सुरू होतोय। खूप चांगला जल्लोष बघायला मिळाला गिराळे फायटर्सच्या डगआउट मध्ये आणि त्या जल्लोषाला कव्हर अप केलं कुशल चौधरी कॅमेरामॅन यांनी खूप सुंदर पद्धतीने ऑफ साइडला सजवलेला फटका पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला गेलाय PS कुणबी किंग कुडे या संघाच्या माध्यमातून। 3 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं। 3 रन्स प्रोग्रेस कार्डवर। वाईड यॉर्क स्वरूपात चेंडू बघायला मिळालाय। आदरणीय योगेश दादा विश्वनाथ पाटील यांना विनंती करतोय जे कॅश प्राइज आहे ते देखील आपण कलेक्ट करावं। खेळाडूंना आपण सुपूर्द करणार आहोत काहीच क्षणांमध्ये। आदरणीय सुभाष ठाकूर सरांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जातोय। प्रजय दशरथ पाटील या खेळाडूला आपण पाहू शकतायत। या कुशल अगदी काही सेकंदांसाठी आपल्याला त्रास देतोय। आपण वळूया टॉस बॉक्स कडे ज्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे प्रजय करिता। सलग 3 सामन्यांमध्ये 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे। 500 रुपयांचं रोख पारितोषिक या खेळाडूला आपण पाहू शकतायत। आदरणीय प्रसादजी हिराजी पाटील यांच्याकडून आलेला आहे। अमर पाटील आपण या आपलं देखील पारितोषिक स्वीकारा। आपल्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे आणि अमित हिराजी पाटील यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज। आपण यावं प्लीज आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता। चला वळूया थेट सामन्याकडे। प्रेक्षकांची संख्या तुम्ही पाहू शकतायत। जिथे जागा मिळेल तिथे जागा बनवून स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटला जातोय आणि हे खूप छान कॅमेरा वर्क ही स्पेशालिटी आहे। कुशल चौधरी खूप एक्सपिरियन्स आहे कॅमेरा वर्कचा आणि आज मिस करत असतील त्यांचे या साथी। जेव्हा ड्युअल कॅमेरा असतो तेव्हा मनीष निजाई खूप छान प्रकारे पेंडू बाबा चषक ही स्पर्धा आम्ही कव्हर अप केली होती दातिवऱ्याच्या मैदानामध्ये आणि त्या आठवणी आज देखील तितक्याच सुस्पष्ट आहेत। क्वालिटी कॅमेरा वर्क ब्रँड ऑफ मोरबई कुशल चौधरी यांच्या माध्यमातून ऑफसाइडला सजवलेला फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण गचाळलेलं ढिसाळलेलं सीमारेषा पार चौकार 4 धावा। धन्यवाद डीजे वेलकम बॅक। बारा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले 12 रन्स। सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये PS कुणबी किंग कुडे आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी यांचा हा संघ आपण पाहतो। एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत कुणबी क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप खुल्या गटामध्ये प्रदान करून देणारा व्यक्तिमत्व प्रशांतजी सातवी यांचा संघ आपण पाहतो। युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष महोदय आणि सध्या कुणबी सेनेच्या माध्यमातून देखील अनेक सकारात्मक आणि समाजामध्ये उत्क्रांती घडून येईल असे उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि सरांचा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय। प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून ओहो
यावेळेला अब्राहम बेंजामिन डी विलियर्स, सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईलने यतीन शंकर पाटील नावजे ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार ऍक्शन रिप्लाय मध्ये काय फटका आहे, वा सुंदर, अति सुंदर. आदरणीय रमाकांत सोगले या स्पर्धेचे दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व. सरांना मी विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यावेळेस आणखीन एक स्टायलिश स्ट्रोक, क्या बात आहे. मी होम ग्राउंड वर ते खेळतोय. या नावजे गावचा मी सुपुत्र आहे आणि होम ग्राउंडचा फायदा उचलेन हे दर्शवून देतोय. इलाका हमारा और धमाका भी हमारा हे दर्शवून देणारी फलंदाजी बघायला मिळते. अब्राहम बेंजामिन डी विलियर्स, केविन पीटरसन, डेव्हिड वॉर्नर, सूर्यकुमार अशोक यादव सर्वांच्या आठवणी यावी ज्या रीतीने तो खेळतोय. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 2/0, 20 धावा. कैलासवासी श्रीमती शेवंती केशव सोगले यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक चषक देणारं दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमाकांत केशव सोगले यांना विनंती करतोय आपण यावं मुख्य व्यासपीठावर. कुणबी प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पाच वाजून 13 मिनिटांनी हा सामना सुरू झालेला आहे. केवळ 30 मिनिटे तुम्हाला दिली जातील 6 षटकांसाठी. यावेळेस व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. संघ मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 21-21 या आकड्यावर धाव संख्या जाऊन पोहोचलाय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद गोलंदाज निकेत किशोर पाटील. चांगला चेंडू होता. निकेतला आपण पाहतोय खामलोली प्रीमियर लीग या स्पर्धेचं दुसरं पर्व ज्याने गाजवलं होतं. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप 99 धावांसहित आपल्या शिरावर त्याने सजवले होते. आणि अनुश्री अजय पाटील चषक माजी जिल्हा परिषद तथा शिक्षण समिती सदस्य या स्पर्धेमध्ये चहाडी क्रीडा नगरीमध्ये मालिका वीर ठरलेला खेळाडू म्हणून निकेत किशोर पाटील याची ओळख आहे, जो मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ खामलोली गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. प्रथम फलंदाजी करत असताना PS कुणबी किंग कुडे. ऑन स्ट्राईक फलंदाज कौशल बबन जाधव. ऑन साइडला फटका चांगला आहे, एलिव्हेशन चांगलं मिळालंय. चेंडू थेट निघून जातोय सीमारेषा पलीकडे. लॉग लेग, बाउंड्री पार, चौकार. यावेळेला पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट होत असताना आपण पाहू शकतायत संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर. 27 या ठिकाणी फलकावर सजलेले आहेत. मनोमुरादपणे संपूर्ण KPL कार्यकारिणी या स्पर्धेचा मनोमुरादपणे आनंद आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ जवळ योगेश दादा विश्वनाथ पाटील पाहायला मिळत आहेत. खूप मेहनत या स्पर्धेसाठी संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून. चेंडू सरळ निघून येतोय. योगेश दादा विश्वनाथ पाटील यांच्या स्वागतासाठी हा चौकार पाहायला मिळतोय. 31-31 या आकड्यावर कार्यकारिणी श्रीकांत पावडे यांना आपण पाहू शकतायत. थेट कॅमेरामॅन जवळून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मयूर माधव नाईक त्यांच्या साथीने. करबिंद दत्तात्रय पाटील यांना आपण पाहू शकतायत. साईनाथ काशीनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या KPL कार्यकारिणीने जी मेहनत घेतली संपूर्ण KPL कार्यकारिणीला सलाम आहे. खूप चांगली संकल्पना आहे संपूर्ण कुणबी समाजाला एकत्रित एक सूत्रात गुंफण्याची. सुनील काशीनाथ पाटील यांना आपण पाहू शकतायत. चांगलं व्यक्तिमत्व दिनेश माधव पाटील. मेगा स्क्रीनवर हर्षदजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन मोहन पाटील ब्रँड ऑफ खामलोली यांना आपण पाहू शकतायत. मेगा स्क्रीनवर एक चांगलं आणि दर्जेदार स्वरूपातील व्यक्तिमत्व उपस्थित आहेत.
आदरणीय रमाकांतजी सोगले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व. सरांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय दिनेश दादा माधव पाटील पोचाडे, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता आदरणीय रमाकांतजी सोगले ज्यांनी आकर्षक चषक सौजन्य केलेले आहेत. स्मृती प्रित्यर्थ आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि स्वर्गीय श्रीमती शेवंती केशव सोगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आकर्षक करंडक या स्पर्धेकरिता सौजन्य करणारे आदरणीय रमाकांत केशव सोगले सर, आपले मनापासून कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आज आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांची गरज आहे कुणबी समाजाला. आपले शतशः आभार. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर 33-33. आदरणीय सन्माननीय विपुल रवींद्र वजे साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय सुधीरजी सुधाकर वजे साखरे गावातील कोहिनूर रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आपले शब्द फुलांनी सहर्ष स्वागत करीत आहोत या व्यासपीठावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. 34 धावा फलकावर 2.2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. कैलासवासी यशवंत भास्कर भंडारी आणि कैलासवासी डॉक्टर किशोर राऊत यांच्या जयंती दिनानिमित्त आरोग्य धनसंपदा विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. 25 डिसेंबर रविवार 2022 रोजी वेळ सकाळी ठीक 9 ते 1 वाजेपर्यंत आपण पाहू शकणार आहोत. साखरे गावामध्ये हे विनामूल्य आरोग्य धनसंपदा शिबिर आपण आस्वाद घ्यावा. सर्व ग्रामीण भागातील गरजू जनतेला हे आम्ही आवाहन करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि कोळे आगरी एकता समाज मंडळ मुंबई प्रेझेंट कैलासवासी यशवंत भास्कर भंडारे आणि कैलासवासी डॉक्टर किशोर राऊत यांच्या जयंती दिनानिमित्त आरोग्य धनसंपदा विनामूल्य आरोग्य शिबिर 25 डिसेंबर रविवार 2022 रोजी साखरे गावामध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण जनतेने आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. या सामन्यामध्ये ड्रिंक ब्रेक होणार नाहीये, लक्षात असू द्या. वेळ कमी आहे. धावसंख्येचा विचार या वेळेला आपण पाहू शकतायत. हळूहळू धावसंख्या वधारली जाते. प्रोग्रेस कार्डवर 38. पुनश्च एकदा ग्रामीण विभागातील जनतेला जाहीर आवाहन. आरोग्य शिबिर आरोग्य धनसंपदा विनामूल्य आरोग्य शिबिर साखरे गावामध्ये 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि कोळे आगरी एकता समाज मंडळ मुंबई सस्नेह निमंत्रण कैलासवासी यशवंत भास्कर भंडारी आणि कैलासवासी डॉक्टर किशोर राऊत यांच्या जयंती दिनानिमित्त हे एकंदरीत शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. मी विनंती करतोय आपण चा लाभ घ्यावा. आदरणीय विपुल रवींद्र वजे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय सुनील काशीनाथ पाटील साहेब कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विपुल रवींद्र वजे यांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर 38 धावा झालेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय सुधीर सुधाकर वजे साखरे गावातील अमूल्य रत्न या ठिकाणी सन्मानपूर्वक उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार महोदय आदरणीय मयूर माधव नाईक खामलोली साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सुधीर सुधाकर वजे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट सुंदर पद्धतीने फटका सजवला गेलाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे. 43 धावा झालेल्या आहेत. फलकावर आपण पाहू शकता कौशल बबन जाधव केवळ 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय.
43 पैकी 22 धावा कौशलच्या बॅट मधून ठाऊक आहे. जास्तीत जास्त फटके संध्याकाळच्या सत्रामध्ये समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये आणि हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून डीप फाईन लेग झोन मध्ये चेंडू दण 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 करत निघून चाललाय. खणखणीत सणसणीत केपीएल चौकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम फलंदाजी सुरू आहे. केवळ 8 चेंडूंमध्ये 26 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. कुणबी क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वोच्च खेळी जी साकारले गेले समीर सिद्धू पाटील याच्या बॅटमधून आपण 83 धावा पाहिलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बैठक शॉट कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपी बुक स्टाईलने कौशल बबन जाधव नानिवली ब्रँडचा हा जबरदस्त चौकार. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय सूर्यकुमार अशोक यादवची तुम्हाला आठवण नक्कीच आली असेल. बघा काय क्लास आहे या फलंदाजाकडे. 360 डिग्री मध्ये मी खेळेन हे दर्शवून देतोय. संघ मात्र यावेळेला 51 या आकड्यावर. आदरणीय किरण अनंत पाटील वरई गावचे विद्यमान पोलीस पाटील महोदय यांना मी विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. आगतम स्वागतम सुस्वागतम. 51 धावा झालेल्या आहेत. ऑन साइडला सुंदर मनमोहक मदमस्त अनुवादक मादक फटका. अभिजात सौंदर्याने नटलेला फटका आणि गिरीश दयानंद पाटील याचे एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकतायत मुख्य के पट्टीवर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 80 धावा कुठून काढलेल्या आहेत या फलंदाजाने आणि काय फलंदाजी सुरू आहे. एका सामन्यामध्ये सर्वाधिक चौकार खेचणारा फलंदाज 1 नाही 2 नाही 3 नाही 4 चेंडूंमध्ये 4 चौकार खेचलेले आहेत. गिरीश दयानंद पाटील यांनी देखील दर्शवलं मुजरा आहे ज्या प्रकारे खेळतोय. सुपर बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये वैयक्तिक 8 चौकार. या तिन्ही दिवसांचा खेळ जर आपण पाहिला तर एका इनिंग मध्ये सर्वाधिक चौकार खेचणारा फलंदाज आहे कौशल बबन जाधव. 8 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. सुपर बॅटिंग. वैयक्तिक 34 या धावसंख्येवर खेळतोय. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग. साइडला खेळला गेलेला फटका एक धाव या ठिकाणी जरूर परिपूर्ण केली जाईल. सर्वात जास्त चौकार कोणी खेचले असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर प्रतीक वासुदेव घरत टॉपर आहे. प्रतीकच्या बॅट मधून 17 चौकार आलेले आहेत संपूर्ण स्पर्धेअंतर्गत. परंतु एका इनिंग मध्ये सर्वात जास्त चौकार कौशल बबन जाधव. 8 चौकार वैयक्तिक स्वरूपात आपल्या संघाकरिता विस्फोटक चित्र बाणू मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. नानिवली गावचा कोहिनूर. सुपर बॅटिंग. कडा घेऊन यावेळेस मात्र मिसफिल्ड. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सरळ निघून जातोय डीप मध्ये. पंचांचे संकेत चौकार 4 धावा. बघा या इनिंगचं आपण विश्लेषण केलं तर आतापर्यंत 60 धावा झालेल्या आहेत आणि त्या 60 पैकी जवळजवळ 40 धावा ज्या आहेत त्या डीप थर्ड मॅन लॉंग लेग आणि डीप फाईन लेगच्या एरियामध्ये आलेल्या आहेत. फलंदाज किती चाणाक्ष आहे त्यांना ठाऊक आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये समोर आपण फटकेबाजी करू नये. चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये आणि मागच्या दिशेने आउटफील्ड देखील खूप फास्ट आहे कारण नावजे क्रीडा संकुलाचा आपण विचार केला तर हलकासा उतार आहे मागच्या साईडने आणि त्या कारणास्तव ही कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी. संघाची धावसंख्या 60 प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकतायत. 60 रन्स. गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती खेळतोय. केवळ 12 चेंडूंचा सामना केलाय कौशल बबन जाधव या खेळाडूने. 8 चौकार 291 चा स्ट्राईक रेट.
सुंदर फलंदाजी, अर्धशतक परिपूर्ण जरूर करू शकतोय. सुवर्ण संधी आहे, बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आजच्या दिवसामध्ये. लाऊड अपील, यस. द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव ऍब्सोल्युटली प्लम्प मध्ये पकडला गेलाय. कौशलच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद. आदरणीय सुशांत जाधव नानिवली यांच्या माध्यमातून कौशल बबन जाधव या खेळाडूकरिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेलं आहे. अद्वितीय खेळी 62 धावा फलकावरती सजलेले आहेत. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर भरत लक्ष्मण पाटील यांनी जर षटकार खेचला तर विकी वजे साखरे यांच्याकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल या खेळाडूला. साईडला खेळला गेलाय. प्रतीक पाटील सागावे त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं बघायला मिळालंय. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून संघ मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 64-64 या आकड्यावर 2 गडी बाद. संध्याकाळचं सत्र ही मोठी टोटल आपण पाहिलंय आणि याचं कारण आहे कौशल बबन जाधव. काय इनिंग परिपूर्ण केली. आउटस्टँडिंग, दर्जेदार. यॉर्कलेनचा चेंडू होता. स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. एक धाव परिपूर्ण. चांगली टोटल आहे 65 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप मोठी टोटल. आपण जिल्हा परिषद प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली 3 आठवड्यांपूर्वी. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं म्हणजे तारेवरची कसरत. क्वचित आणि कदाचित असे सामने असतात जे चेस होतात संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. आई सुना निलमी लाखाची ग लाखाची, तिला माया देशील का लेकीची ग लेकीची. बाबा सुना निलमी सोन्याची र सोन्याची, तिला माया देशील का धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करून घ्या, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. संध्याकाळचं सत्र विद्यमान अवस्थेत पाहायला मिळतं. 5:36 झालेले आहेत. कृपया करून सहकार्य करावं, नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. सुंदर पद्धतीने झेल परिपूर्ण होत असताना विक्रम याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर 65 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हे प्रगतीपथावर धीरज जयराम ढोणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. विक्रम पाटील याच्या माध्यमातून नवीन फलंदाज महेंद्र नामदेव मोरे कुकडे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू यावेळेला स्ट्राईक एंडवर सज्ज झालेला आहे. चांगला आणि दर्जेदार विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख. इट्स ऑन स्ट्राईक. विक्रम पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी ऑन साइडला पहिल्या चेंडूवर जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय. मुख्य व्यासपीठाला सलामी. 6 धावा. एकाहत्तर धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडू अजून देखील शिल्लक. महेंद्र नामदेव मोरे याच्या बॅट मधून अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन जरूर होतं. चेंज ऑफ पेस. अतिशय धीम्या हाताने हा चेंडू हाताळला विक्रम पाटील. एक चाणाक्ष खेळाडू साखरे गावातून बिलॉंग करतोय आणि या वेळेला षटकार आल्यानंतर
हलकस गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. 5.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 71 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज विक्रम स्मॅश केलंय समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकार. 4. माझी बायको सांगलं की तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. 75 रन्स 75 धावा प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या टोटल कडे वाटचाल. या वेळेला ऑन साइडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक निकेत किशोर पाटील कॅच कंप्लीट करतोय. महेंद्रच्या खेळीला पूर्णविराम. शॉर्ट कॅमिओ त्याने साकारला आणि आपल्याला ते कार्य दिलं होतं ते कार्य पूर्ण करून चाललाय. एक सुंदर षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. 75 धावा झालेल्या आहेत. घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट 5:39 मिनिटे आणि ही खूप मोठी टोटल. या आधीच्या सामन्यामध्ये आपण 81 धावा पाहिल्या आणि तदनंतर 75 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठ्या टोटल. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. न्यू मॅन इन पुष्कर पाटील मॅन फ्रॉम दुकटन यावेळेला फलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. PS कुणबी किंग प्रशांत रामचंद्र सातवी कुडे यांचा संघ आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑन साइडला पुनश्च एकदा निकेत किशोर पाटील पुढे सरसावला गेलाय. चांगली या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स परंतु फेकी देखील तितक्याच तत्परतेने पाहायला मिळालंय आणि त्याचा परिपाक या ठिकाणी घडून आलाय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. एंड ऑफ दी 6th ओव्हर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते 76. विजयासाठी 77 धावांचं टार्गेट समोर. देऊया डीजेला संधी आणि वळूयात लास्ट इनिंग कडे. माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही छोकरी. नखऱ्याची पोर माझे काळजानं तरली. फिदा मी झालं तिच्या रूपावरी. गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली हार्टबीट वाढवते ही छोकरी. नखऱ्याची पोर माझे काळजानं तरली. फिदा मी झालं तिच्या रूपावरी. माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो. माझ्या प्रेमानं खोटपणा नाही गो. माझे काळजाचा तुकडा आहे गो. माझी बायको सांगली तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. माझी बायको सांगली तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. विजयाकरिता निर्धारित 6 षटकांमध्ये 77 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. सुंदर अशा वातावरणामध्ये थंड गुलाबी हवेचा या ठिकाणी झोत वाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतायत 1 जानेवारी 2023 नवीन वर्षाची सुरुवात जी आपण करणार आहोत ती वसरे या गावामध्ये भव्य दिव्य आणि विलासपूर्ण कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून सर्व खेळाडू वर्गांना ही महत्वपूर्ण सूचना आम्ही देत आहोत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट यंदाच्या वर्षामध्ये पाहायला मिळेल. पुनश्च एकदा वसरे क्रीडांगणामध्ये कबड्डी स्पर्धांचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकणार आहोत. सत्याहत्तर धावांचं टार्गेट. सलामीवीर 2 फलंदाज अनिकेत पद्माकर नाईक एका बाजूने पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने सुमित सुरेश पाटील असे 2 खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. क्रिकेटचा खेळ आजचा दिवस 23 डिसेंबर आणि आजच्याच दिवसामध्ये 23 डिसेंबर 1984 मध्ये विवियन रिचर्ड्स याने या डबल सेंचुरी ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात कंप्लीट करून एक रंजक किस्सा सुवर्ण अध्याय आपल्या नावापुढे जोडला. पहिल्या चेंडूवर क्रिकेटचा प्रॉपर क्लास मादक अनुवादक फटका चौकार. आदरणीय शाबान बालामिया शेख
या ठिकाणी उपस्थित आहेत खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यांनी प्लेअर ऑफ द डे करिता आकर्षक टी शर्ट सौजन्य केलेले आहे. त्यावेळेस ऑन साइडला जबरदस्त पॅडल स्वीप, चेंडू सीमा रेषा पार, चौकार 4. कसा सोसाट सुटलंय वारा गनवरा पाहिजे गोरा गोरा गनवरा पाहिजे गोरा गोरा. धन्यवाद डीजे. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात पाहायला मिळतोय. म्हणतात ना, जिथे कडवा संघर्ष असतो, न हारता, न थांबता, न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. आणि त्या पंक्तीतला खेळाडू अनिकेत पद्माकर नाईक काय फलंदाजी करतोय, अप्रतिम, अद्वितीय, काय फटक्यांची निवड आहे. पहिला चेंडू त्याने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला. दुसरा फटका जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने पॅडल स्वीप. आणि तिसरा फटका विराट कोहली कॉपी बुक स्टाईलने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. सुंदर फलंदाजी, ब्रँड ऑफ खामलोली. चौकारांचा अक्षर 3 चेंडू आणि 3 चौकार. खामलोली प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण करणारा खेळाडू, ऑरेंज कॅप विनर. आणि गतवर्षीचा उत्कृष्ट यष्टीरक्षक अनिकेत पद्माकर नाईकचा जलवा. 4 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च. सुपर बॅटिंग. पाहिजे गोरा गोरा. धन्यवाद डीजे. काय फलंदाजी सुरू आहे, क्लासिकल नॉक. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचं टेम्पटेशन होतं. चेंडू निघून जातोय फ्लाय स्लीप मध्ये. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. भरत लक्ष्मण पाटील सारख्या दिग्गज गोलंदाजाच्या विरोधात अनिकेत पद्माकर नाईक याच्या बॅट मधून 5 चेंडूंमध्ये 19 धावा कुठून काढलेल्या आहेत. ऑन स्ट्राइक सुमित सुरेश पाटील. 31 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 58 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. मोठं विशाल महाकाय धावांचा डोंगर उभारला गेलाय. परंतु ज्या रीतीची सुरुवात झाली अप्रतिम. आणि तुमच्याकडे कसब कला कौशल्य ठासून भरलं असेल तर एक दिवस तुमचा विजय हा सुनिश्चित म्हणूनच ठरलेला असतो. डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. एक धाव सहजगत्या लिहिली या रीतीने अंकित अर्जित परिपूर्ण करतायत दोन्ही देखील फलंदाज. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. 20 रन्स या प्रोग्रेस कार्डवर. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 57 धावांची आवश्यकता. चला घाई करा प्लीज, त्वरा करा. बॅड लाईटचा सामना तुम्हाला सर्वांना करावा लागतोय. खेळाडू वर्ग आपण सहकार्य करावं नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. ज्या रीतीचं टार्गेट ठेवण्यात आलंय त्या प्रकारची सुरुवात यावेळेला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 20 धावा एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलं गेलं. इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बॅसिल थम्पीला पाहिलं ज्याने 4 षटकांमध्ये 70 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय महागडं षटक म्हणून जे ओळखलं गेलं. IPLच्या हिस्ट्रीमध्ये अतिशय महागडा स्पेल. 4 षटकांमध्ये 70 धावा. आणि या वेळेला पहिल्या षटकात 20 धावा आलेल्या आहेत. हे क्रिकेट आहे मित्रांनो. येथे कधी विजय तर कधी पराभव. परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं अजून देखील उर्वरित आहे. 30 चेंडू 57 धावा. सुमित सुरेश पाटील बंड्या ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गिरीश. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरून नॅचरल बाउन्स घेऊन जातोय. गिरीश दयानंद पाटील गोलंदाजी मार्कवर. स्टार आयकॉन खेळाडू यष्ट्यांच्या मागे महेंद्र नामदेव मोरे याला आपण पाहू शकतायत. यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतोय. यष्ट्यांच्या मागून गोलंदाजाला चार्ज करण्याचं कार्य सुरू आहे आणि आवश्यक देखील आहे. 360 डिग्रीचा सेंटर पॉइंट केंद्रबिंदू म्हणजेच यष्टीरक्षक. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असणं आवश्यक. फुटा स्वरूपातील चेंडू तोहफा दिया था और उसे दोनों हाथों से कबूल किया. जैसी गेंद वैसी नसीहत. गोलंदाजाची टाय फिश करणारा षटकार. सुंदर फलंदाजी.
षटकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी पुढे वधारला गेले. ऑफस्टंपच्या पलीकडे ऑलरेडी शफल झाला होता आणि त्यानंतर फुलटॉस स्वरूपातील चेंडूचा समाचार. 26 धावा फलकावर. बैठक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यावेळेस गतीमध्ये हलकसं परिवर्तन. अतिशय वेगवान चेंडू होता आणि त्यामुळेच चेंडू आणि फळीचा समन्वय आढळून आलेला नाहीये. संध्याकाळचं सत्र 28 चेंडू 51 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहू शकतायत. व्हॉट अ सुपर मॅच. या वेळेला फटका फसलेला आहे. विरुद्ध दिशेने धावत जात असताना अचूकतेचा मापदंड बघायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कठीण देखील आहे. विरुद्ध दिशेने धावत जाऊन रनिंग झेल कंप्लीट करणं हे नेहमीच कठीण. कुंदन नाईक नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मागोवा घेत असताना पाहायला मिळाला होता. धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते एकंदरीत 28 विदाउट लॉस. सुमित सुरेश पाटील या ठिकाणी पंचांकडे चेंडूंची विचारणा करत आहेत. अॅक्युरेट 3 चेंडूंचा खेळ हा परिपूर्ण. टॉस आहे स्ट्रेट फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टॉप करण्यात आलाय. खूप सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. भव्य दिव्य विलासपूर्ण शोभनीय शानदार डौलदार ऐटदार वजनदार पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील नामची नामवंत ब्रँड कुणबी प्रीमियर लीग. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस्टर धीरज जयराम ढोणे थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. यस बोटाला इंजरी आहे, परंतु डेडिकेशन देतोय. तुम्ही पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर हे क्वालिटी कॅमेरा वर्क कुशल चौधरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 28-28 आणि त्यानंतर हलकेस अपडेट करत असताना स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. ते एकंदरीत प्रतीक भंडारी यांच्या माध्यमातून इंजरीने ग्रस्त आहे. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत अॅक्युरेट प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकतायत 24 आणि विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. भरत लक्ष्मण पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे. 28 धावा या फलकावर. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेटचा स्वाद तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑब्वियस दॅट क्वेश्चन मार्क जरूर होतं, पण त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाहीयेत. अभय पाटोळे जेपी पॅनलच्या माध्यमातून ब्रँड ऑफ शहापूर चे पंच पाहायला मिळत आहेत. योग्य आणि सुयोग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून 29-29 या आकड्यावर धावफलक. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी, खूप चांगलं फाउंडेशन या ठिकाणी बिल्डअप करण्यात आलेलं आहे. महिला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत आणि आग्र्याची सुकन्या दीप्ती भगवान शर्मा यांनी इंटरनॅशनल वुमन्स क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 304 धावांची भागीदारी केलेली आहे आणि त्याची आठवण करून देत आहेत या वेळेला अनिकेत पद्माकर नाईक आणि सुमित सुरेश पाटील बंड्या. चांगली सुरुवात मिळाली. 30 या आकड्यावर विदाउट लॉस हे धाव फलक पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. भागीदारीच्या विश्वामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं. 24 फेब्रुवारी 2015च्या दिवसामध्ये 372 धावा केल्या होत्या क्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युएल्स यांनी मनुका ओव्हलच्या मैदानामध्ये. दुसऱ्या विकेट करिता 5 मे 2019च्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं जॉन कॅम्पेल आणि त्याच्या समवेत शाई होप यांनी 365 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली होती आणि या वेळेला देखील तेच सुरू आहे. 30 रन विदाउट लॉस. बॉडी लँग्वेज अग्रेसिव्ह पाहायला मिळते. अटॅकिंग बॉडी लँग्वेज सहित खेळत आहेत. चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात. 20 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता इक्वेशन या ठिकाणी बनलेलं आहे. 2006 मध्ये आपण पाहिलं 13 जानेवारी 2006च्या दिवसामध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या दोन फलंदाजांमध्ये 410 धावांची भागीदारी झाली होती आणि या वेळेला अनिकेत पद्माकर नाईक आणि सुमित सुरेश पाटील 36 धावा विदाउट लॉस. काही षटकार आलाय
चांगल्या टच मध्ये आहे. वैयक्तिक स्वरूपात केवळ 9 चेंडूंचा सामना केलेला आहे अनिकेत पद्माकर नाईक या फलंदाजाने आणि 277च्या स्ट्राईक रेटने 2 षटकार आणि 3 चौकारांसहित वैयक्तिक 25 या धाव संख्येवर खेळतोय. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. अनिकेत पद्माकर नाइक सिर्फ और सिर्फ अपने टीम की जरूरत देखते हैं. अप्रतिम फलंदाजी, 36 धावा विदाउट लॉस. अपसाइड द ऑफ स्टंप लेंथ एंड लाइन. यस यस, नो नो, हा हा, ना ना. कोलॅबरेशनचा अभाव होता, ताळमेळचा अभाव जरूर होता, परंतु अंततः हे धाव कंप्लीट झालेले आहे. आतापर्यंत एक देखील गडी बाद करू शकलेले नाहीयेत गोलंदाज. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण अनुभवू शकतायत. 18 चेंडू शिल्लक, 40 धावांची आवश्यकता. ध्येय प्राप्तीसाठी, लक्ष्य गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करा. मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. बघा, 2 गावांमधील 2 दिग्गज खेळाडू कसे एकत्रित येतात या लीग फॉर्मॅट मध्ये आणि याचं श्रेय कुणबी प्रीमियर लीग KPL कार्यकारिणीला जातं. संपूर्ण कुणबी समाजाला एकत्रित एकच सूत्रात गुंफण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून. दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं. आणि याचं एक परिपूर्ण उदाहरण, मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. या सर्व निर्जीव वस्तू एकत्रित येऊन घर साकारलं जात असेल तर आपण कुणबी समाजाने काय एकत्रित येऊ नये, ही भूमिका. यावेळेस पुढे एकदा पॅडल स्लिप. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. काय षटकार खेचला गेलाय. अनिकेत पद्माकर नाईक याचा क्लास सुरू आहे. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॅटिंग, हाय क्वालिटी, हाय क्लास. फलंदाजीचं पृथक्करण, समालोचन, क्षेत्राला सलामी देणारा हा देखणा षटकार आपण पाहिलाय. संघ जाऊन पोहोचतोय 43 या आकड्यावर आणि 43 पैकी 31 धावा अनिकेत पद्माकर नाईक. गतवर्षी सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून मला का निवडलं होतं हे दर्शवून देतोय. यावेळेस पुढे चेक ऑन साइडला अनिकेत पद्माकर नाईकचा जलवा. व्हॉट अ बॅटिंग. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडे लोकच इतिहास घडवितात आणि हुशार लोक तो इतिहास वाचतात. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू यावेत आणि माझ्या गावाचं नाव मोठं व्हावं, या ईर्षेने, या इच्छा आणि अपेक्षेने मला क्रिकेट खेळायचं आहे. अनिकेत पद्माकर नाईक, ब्रँड ऑफ खामलोली, 12 चेंडूंमध्ये 37 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 49. 16 चेंडू शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण साइड ऑफ स्टंप लेंथ अँड लाईन. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. आतापर्यंत अनिकेतच्या बॅट मधून 4 षटकार आणि 3 चौकार आलेले आहेत आणि ह्या मैदानावर अनिकेतचे आकडे अतिशय सुंदर आहेत. अगदी 3 आठवड्यांपूर्वी आपण पाहिलं 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना गैलाई वरदान नावजे संघाच्या विरोधात त्याने 2 षटकार खेचून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब खामलोली या संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेत असताना तो विजयश्री त्याने खेचून आणला होता. सुंदर फलंदाजी. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू गणिक 2 धावा येणं आवश्यक आहे. रिक्वायर्ड रन रेट 12चा पाहायला मिळतोय. लाऊड अपील जरूर झालेला आहे. पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिस्टर शाहिद मोमीन इंटरेस्टेड नाही आहेत. 13 चेंडू आणि 28 धावा. पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी झालेली आहे. सुमित सुरेश पाटील यांनी 8 चेंडूंचा सामना केलेला आहे, 9 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने अनिकेत पद्माकर नाईक याने 15 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 3 चौकारांसहित 37 धावांचं योगदान. अप्रतिम फलंदाजी. 13 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून.
ओव्हर टप्प्याचा चेंडू जरूर अपसाइड दी ऑफ स्टंप या लेंथ अँड लाईन समोर थोडासा बीट झालाय. आशिष मेदवल्याचा स्ट्रॉंग कमबॅक आपण पाहू शकतायत आणि या सामन्याचं समीकरण 12 चेंडू 28 धावा अशा प्रकारचं इक्वेशन या ठिकाणी बनलेलं आहे. चला घाई करा प्लीज, खेळाडूंना नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून डोंट वेस्ट द टाइम. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, उच्च श्रेणीय क्रिकेटचा स्वाद आपण पाहतोय. कडलामध्ये अॅक्युरेट 5:58 झालेली आहेत. संध्याकाळचं सत्र थंड गुलाबी हवेचा झोत. कुणबी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यामधील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, आघाडीची, अग्रमानांकित, अग्रगण्य, अलौकिक, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित क्रिकेटमधील बहुआयामी पैलूंना उलगडणारी आणि खऱ्या अर्थाने कुणबी क्रिकेटचं बिलोरी साम्राज्य, ऐश्वर्य संपन्न साम्राज्य उभा करणारी स्पर्धा आपण पाहतोय KPL. लाऊड अपील जरूर आहे, परंतु पंच देखील तितकेच दक्ष, सावध आणि जागरूक पाहायला मिळत आहेत. सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी अनुभवाला मिळतं. सामन्याचं समीकरण या ठिकाणी चेंज होत असताना 11 चेंडू आणि 25 धावा ही सामन्याची स्थिती. पहिल्या विकेट करिता 52 धावांची विक्रमी भागीदारी पाहायला मिळते. अप्रतिम सुंदर भागीदारी, अनेक खेळाडूंची आठवण करून देणारी ही पार्टनरशिप आहे मित्रांनो आणि खेळाडूंनो. बॅकफुटला जाऊन पंच केले, चेंडू लावून साईडला शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळालेत, पळालेत, निघालेत, पोहोचलेत. गुड रनिंग. चित्त्याच्या वेगाने दक्षिण आफ्रिका हा देश ओळखला जातो चित्त्यांकरिता आणि त्यांच्या काही क्षणांसाठी आठवण दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून, कारण 54 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर देखील खूप चांगल्या प्रकारे 22 यार्डच्या या खेळपट्टीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट्स. बस आणखीन एक मॅजिकल दर्जेदार कमबॅक करीत असताना पंचांच्या माहितीसाठी पहिली 5 षटके जे आहेत ती 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेली नाहीयेत. रूल्स अँड रेग्युलेशन्स या ठिकाणी पोचवित आहोत. गोलंदाज पुनश्च एकदा. यावेळेस दांडी गोल क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज बाद गोवा. राहुल ए तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे ग गौरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा कसा रागानं बघतोय ग तुझ्या आईचा नवरा तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे ग गौरा तू माझी भिंगरी तुझा मी भवरा ऐकून घे ग गौरा. धन्यवाद डीजे. शेवटचे आणि अंतिम 8 चेंडू शिल्लक, विजयाकरिता 23 धावांची आवश्यकता असताना स्टार आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रीतम दीपक पाटील रिची या ठिकाणी पाहायला मिळतोय. 8 गेंदे शेष, 23 रनों की जरूरत. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल, कारण पहिली 5 षटके 25 मिनिटांमध्ये कंप्लीट झालेली नाहीयेत. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झालाय. मेगा स्क्रीन वरती आपण रिचीला पाहतोय ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू त्याने फेस केलाय
आणि फार वेगाने हाताळला होता गोलंदाज. आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण कौशल बबन जाधव याच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. ओहो, या वेळेला दांडी 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 गोल, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद. धन्यवाद. डीजे कॅमेरा वर्कचा क्लास. कुशल चौधरी. आई वडिलांनी नाव ठेवताना खरंच खूप विचार केलाय. जसं नाव आहे तसं काम देखील आहे. कुशल चौधरी जे दृश्य आम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवित आहेत, ब्रँड ऑफ मुरबे, आणि मुरब्यावरून त्यांना खास करून या स्पर्धेसाठी कॅमेरामॅन म्हणून का निवडलं गेलं, हे संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारे कॅमेरामॅन आणि पक्ष्यांचा अतिशय मदमस्त, नयन मनोहरी, नजरेच्या कवाक्षामध्ये आणि हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवावासा थवा त्यांनी कैद केला. एक क्वालिटी कॅमेरा वर्क अगदी काही क्षणांसाठी. चला वळूयात सामन्याकडे. चेंडू शिल्लक आहेत 6. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या टप्प्यामध्ये साठवून ठेवावं असं ते दृश्य. धन्यवाद कुशलजी, आपले खूप खूप आभार. यावेळेला ऑन साइडला सुंदर फटका आहे. अनिकेत पद्माकर नाईक हार मांडणाऱ्यांपैकी नाही. आता 5 चेंडू शिल्लक, 19 धावांची आवश्यकता. वैयक्तिक आतापर्यंत 41 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय. क्वालिटी दर्जाचा हा खेळाडू, क्लासिकल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ खामलोली. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा हव्या आहेत 19. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. शीशे को जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन तपता है तब धूप पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम तो आदि पुरुष के बेटे हैं. हम क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा. वो आज नहीं तो कल होगा. अनिकेत पद्माकर नाईक काय इनिंग्स करले. 45 या वैयक्तिक धाव संख्येवर. गतवर्षी SV अव्हेंजर्स या संघासाठी त्याने 17 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या होत्या. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहू शकताय पुन्हा एकदा इतिहास दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू शिल्लक, 15 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण. प्रेशर ऑफ सिच्युएशन. यावेळेला वाईट चेंडू. या मैदानावरती एक वेगळा क्लास बघायला मिळाला या खेळाडूचा. गैलाई वरदान क्रीडा संकुल नावजे आणि अनिकेत पद्माकर नाईक ही एक वेगळी नाळ आहे. 2 चेंडूंमध्ये 12 धावा याच मैदानामध्ये त्याने केल्या होत्या. आज 4 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. अनिकेत ऑन स्ट्राइक. यॉर्क लेंथ होता. 1 मॅन शो कशाला म्हटलं जातं. 1 मॅन आर्मी म्हणजे नेमकं काय ही व्याख्या स्पष्ट करतोय अनिकेत पद्माकर नाईक. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता आपण पाहू शकतात अजून देखील 14 धावांची आवश्यकता. 19 चेंडूंमध्ये 4 षटकार, 5 चौकार, 45 या आकड्यावर खेळतोय. ऑफसाइड द ऑफ स्टंप, लेंथ अँड लाईन. आजच्या दिवसामध्ये PS कुणबी किंग या संघाकरिता आशिष मेधवले यांनी जी गोलंदाजी केलेली आहे, अगदी पहिल्या सामन्यापासून त्याने सुरुवात केलंय आणि मागे वळून पाहिलेलं नाहीये. अश्वमेध रथ, विजय रथ थांबवणार नाहीयेत. या आधीचे दोन्ही सामने जिंकून
PS कुणबी किंग हा संघ जबरदस्त टच मध्ये, परंतु ऑन साइडला षटकारासहित अनिकेत पद्माकर नाईक. आपण बॅट दर्शवायचे आहे, झळकवायचे आहे. हा अभिमानाचा क्षण, जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. ब्रँड ऑफ खामलोली अनिकेत पद्माकर नाईकचा जलवा. केवळ 21 चेंडूंमध्ये 51 धावांची झुंजार. झंझावती आक्रमक विस्फोटक चित्रभानू खेळी. काय इनिंग साकारले गेले. येस, आय एम चॅम्पियन, आय एम अ गुड प्लेयर दर्शवून देतोय हा दुसरा असा फलंदाज ज्याने अर्धशतक कंप्लीट केलं. याआधी आपण रुपेश काशीनाथ पाटीलला पाहिलं होतं, ब्रँड ऑफ कुकडे, आणि यावेळेला अनिकेत पद्माकर नाईक हे दुसरं अर्धशतक. केपीएलच्या 6व्या हंगामामधील 1 चेंडू शिल्लक आहे आणि 8 धावांची आवश्यकता. ऑन साइडला सामन्यामध्ये पराभूत जरूर झालेले आहेत, परंतु अनिकेतसाठी 2 शब्द जरूर सांगेन. यस, कॅमेरा देखील झूम इन झालाय. पराभूत झालो तरी चालेल, हारलो तरी चालेल, परंतु जिंकणाऱ्या संघापेक्षा जास्त अनिकेत पद्माकर नाईक या नावाची चर्चा झाली पाहिजे. जिंकणाऱ्या संघाने देखील सांगितलं पाहिजे की कदाचित हा आयुष्यामधील सर्वात कठीण सामना होता. 22 चेंडूंमध्ये 52 धावा नाबाद, 5 षटकार, 5 चौकार. ब्रँड ऑफ खामलोली अनिकेत पद्माकर नाईक, यू ब्युटी, आउटस्टँडिंग नॉक, सुपर नॉक. ऐकूया डीजे ला, वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे. भेटली ग तुया पाणी पडतय घराने, पाणी पडतय घराने.